महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला। संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। शिवसेना शिंदे गटकडून प्रभाग 14 साठी संजय आणि ज्योती धुळदाणी यांचे शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल। नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज प्रभाग 14 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। शिवसेना शिंदे गटतर्फे संजय नंदू धुळदाणी आणि ज्योती संजय धुळदाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात आणि मोठ्या जनसमुदायासमोर दाखल केला। इतवारा भागातील महानगरपालिका कार्यालयात हे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। जय भवानी जय शिवाजी आणि शिवसेनेच्या घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धुळदाणी दाम्पत्यासोबत प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती, ज्यातून धुळदाणी यांचे प्रभागातील वर्चस्व आणि लोकप्रियता दिसून आली। प्रमुख नेत्यांची उपस्थिती अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत बालाजी चव्हाण, नंदू धुळदाणी, यनावर यांच्यासह इतर मान्यवर नागरिक आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय धुळदाणी यांनी सांगितले की प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि जनसामान्यांच्या समस्या सोडवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे। नागरिकांनी जो विश्वास दाखवला आहे त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही। या उमेदवारीमुळे प्रभाग 14 मधील निवडणुकीची चुरस अधिकच वाढली असून संपूर्ण इतवारा भागात या अर्जाची जोरदार चर्चा सुरू आहे। अर्ज दाखल करणार आहात त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार? काय नाही, मी नेहमीच 2017 खाली मी निवडणूक लढवली होती आणि इतवारा प्रभागातील नागरिकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला होता। म्हणून मी आज पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभा आहे आणि मी माझ्या कामाच्या जीवावर मी निवडून येणार आहे आणि मला खात्री आहे इतवारा भागातील सर्व नागरिक मला जास्तीत जास्त मतदान करून निवडून देतील, मला 100% खात्री आहे। सर, याआधी आपण गेल्या 5 वर्षाखाली आपण काय काय कामं केली होती नागरिकांसाठी? मी लाडकी बहीण असो, निराधार विधवा अपंग यांच्यासाठी नेहमीच काम करत असतो। प्रभागातील छोट्या मोठ्या गोष्टी असतात, जे ड्रेनेज लाईन, घरकुल आणि नाली, खूप असे प्रश्न असतात, ते मी नेहमीच सोडवत असतो। सर, आपण निवडून आल्याच्या नंतर आपण काय काय कामं करणार आहात? मी निवडून आल्यानंतर नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 14 हा पूर्ण नांदेड जिल्ह्यातील किंवा पूर्ण महानगरपालिकेतील कोणताच प्रभाग असणार नाही असा मी माझा प्रभाग करून दाखवणार आहे। आणि माझ्या प्रभागात सर्वात महत्त्वाचा विषय जे आहे ते ड्रेनेजचा विषय आहे, नालीचा विषय आहे। हे 2 विषय प्रामुख्याने आमच्या प्रभागातील आहे, ते मी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते, नांदेड।